हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर छान अशी माझी क्लिनिंग झाली आणि दिवाबत्ती पण झाली. तर आता मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, कारल्याची रेसिपी. तर अशी नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान लागते. अजिबात कडू वगैरे लागत नाही. तुम्ही जर ह्या पद्धतीने केली ना तर अजिबात तुमची कारली कडू होणार नाही. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते कशी बनवते ती. मी इथं कारलीची रेसिपी बनवते ना, ती अशी जर तुम्ही बनवली तर मुलांना वगैरे दिली ना, तर ते बोलणारच नाही की ही कारल्याची भाजी होती. तर अशी तुम्ही बनवू शकता कारल्याची भाजी. खूप छान लागते. अशा पद्धतीने जर बनवली ना, तर कोणीच म्हणणार नाही की ही कारली होती. एवढी सुंदर लागतात, म्हणजे कारल्याची टेस्ट कडू अजिबात लागत नाही. ह्या पद्धतीने फक्त तुम्ही करा. मी दाखवल्याप्रमाणे बघा, सगळ्या सीड्स काढलेल्या चम्मचने आणि छान असे कट करून घ्यायचे, पातळ कट करायचे. म्हणजे जाड कट करायचे नाही, जाड कट केले ना तर कडू लागतात, म्हणून असे पातळ कट करायचे. तर बघा मी दाखवते त्याप्रमाणे करा, एकदम पातळ कट करायचे. तर छान असे सगळे कारले कट करून घ्यायचे. आणि मी इथं जरा डार्क घेतलेले, पण जास्त पिळले तर अजिबात कडू नाही लागले. तुम्ही जरा ते फिकट थोडे हिरवे असतात ना, फिकट हिरवे, ते घ्या कारले, म्हणजे तुम्हाला छान पडेल. तर इथं बघा मी सगळे कारले पातळ असे कापून घेतले आणि त्याच्यात भरपूर मीठ टाकायचं. तुम्ही रात्री पण हे करून ठेवू शकता, म्हणजे रात्री पण मीठ लावून आणि ठेवू शकता. तर इथं मी लगेच बनवून दाखवते तुम्हाला. तर भरपूर असं मीठ टाकायचं आणि बघा त्याला एवढं चुरून असं घ्यायचं, चुरतच राहायचं, चुरून चुरून घ्यायचं. इथं बघा मी दाखवल्याप्रमाणे आपण पीठ कसं मळतो तसंच करत राहायचं. 5-6 मिनटं करायचं. हे बघा पाणी त्याला सुटलंय. तर त्याचं जोपर्यंत पाणी भरपूर सुटत नाही ना कारल्याचं, ते सगळा कडवटपणा जातो ह्याच्याने. तर तुम्ही अशी करूनच बघा. तर अशी भरपूर असं चुरून घ्यायचं, म्हणजे पीठ मळल्यासारखं करायचं. तर 5-6 मिनटं करायचं. हे बघा अजून त्याला पाणी सुटत जातंय. तर छान असं पाणी सुटलं ना की त्याला पिळून घ्यायचं. भरपूर पाणी, जेवढं आपल्याला पिळता येईल ना तेवढं जोरात पिळायचं, म्हणजे त्याच्यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी निघून जातं. जे कडू पाणी असतं ना ते सगळं निघून जातं. तर इथं बघा मी छान असं पिळते ना, ह्याप्रमाणे तुम्ही पण करा. तर खूप छान अशी भाजी लागते. तुम्ही जर एकदा बनवून बघा, तुम्ही नुसते हीच भाजी बनवाल, एवढी सुंदर लागते ही भाजी आणि टेस्टी पण लागते. अजिबात कडू नाही, थोडी पण कडू लागणार नाही. छान असे पिळून घेतले ना की 2-3 पाण्यात स्वच्छ असे चांगले चोळून धुवायचे. भरपूर असे चोळायचे आणि धुवायचे. इथं बघा मी किती वेळ धुतले. तर असे 2-3 पाण्यात स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि एकदम पिळून घ्यायचे. त्याच्यात थोडं पण पाणी राहिलं नाही पाहिजे, म्हणजे एकदम घट्ट पिळायचे. तर इथं बघा मी दाखवल्याप्रमाणे करायचे. आणि इथं मी थोडंसं शेंगदाणे भाजते, शेंगदाणे पण त्याच्यात टाकायचे. तर इथं बघा कढई तापली की नाही, छान अशी तापवायची कढई आणि मग नंतरलाच ते मोकळे करून घ्यायचे आणि त्याच्यात टाकायचे. तर छान असे पहिले अजिबात तेल वगैरे घालायचं नाही, असे नुसतेच भाजून घ्यायचे. तर मी दाखवते त्याप्रमाणेच करा. छान असे भाजले ना, थोडेसे करपू द्यायचे, म्हणजे करपवायचे ते कारले, म्हणजे असे कडवटपणा असतो ना त्याचा, तो उरलेला तो पण सगळा जातो. तर इथे बघा मी छान अशी हलवते त्याला. तर इथं बघा छान असे कोंबले आपले कारले. तर ह्याप्रमाणे तुम्ही पण करा. आता ते सगळे काढून घ्यायचे आणि फोडणीची तयारी करायची. तर जिरं, लसूण, मिरची, कांदा भरपूर टाकायचा, म्हणजे छान लागते, एकदम चटणीसारखी लागते कारल्याची. तर इथं बघा कांदा असा मी 2 कांदे घेतलेले, पातळ उभे पातळ कापून आणि छोटे छोटे कट केलेले. तर छान असं होऊ द्यायचा कांदा आणि त्याच्यात मसाले घालायचे आणि मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे कांदा छान असा मऊसूत होतो. तर इथं बघा मी दाखवते त्याप्रमाणे करा तुम्ही पण. आणि मीठ पण घालायचं, थोडंसंच मीठ घालायचं. तर इथं बघा कारली पण टाकून द्यायची आणि छान अशी मिक्स करायची. मिक्स करून आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. तर इथं बघा मी जे शेंगदाण्याचं आपण बारीक केलेलं असतं ना कूट, ते टाकून द्यायचं. छान असं परतवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून 2-3 मिनटं होऊ द्यायची कारली. तर
थोडा वेळ झाकण काढायचं आणि छान अशी परतवून घ्यायची अधूनमधून. तर अशी नक्की भाजी बनवून बघा, खूप छान लागते, अजिबात कडू वगैरे लागत नाही. तर आम्ही खाऊन बघितली तर खूप छान लागलेली. तर झाली. अशा प्रकारे तुम्ही पण भाजी बनवा. इथं मी आता डिनर बनवते. तर संध्याकाळी मी काही जास्त सूट नाही घेतलं, डायरेक्ट संध्याकाळचंच घेते. तर इथं मी माझ्यासाठी डाळ भात होतं दुपारचं उरलेलं, तर मी इथं फक्त भाजी बनवून घेते. बटाट्याची भाजी बनवते सिंपल अशी. तर मी काही दाखवलं नाही, पण शेवटला दाखवली कशी भाजी बनवली ते. अधूनमधून माझे जे काही कामं ते पण करून घेते, म्हणजे क्लिनिंग वगैरे ते सगळं करून घेते मी. आणि भाजी शिजते तोवर इकडं तिकडं सगळंच कामं करून घेते. तर बघा, असं तुम्ही पण करू शकता. स्वयंपाक बनवता बनवता आपण जे काही कामे आहेत ना ते पण करून घ्यायचे आणि भाजी पण बघायची. असं करता करता स्वयंपाक पण होऊन जातो आणि आपले सगळी कामं पण होऊन जातात. तर इथे बघा किती छान भाजी बनली. अशी सिंपल मी बनवली माझ्यासाठी फक्त. तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय.